टायटॅनिक जहाज बुडून आज 113 वर्ष उलटली आहेत, पण अजूनही त्या आठवणी कित्येकांच्या मनात घर करून आहेत। जगातला जहाजावरचा सगळ्यात मोठा प्रवास, तोही सगळ्यात मोठ्या जहाजात, पण हे मोठं स्वप्न कायम स्वप्नच राहिलं। हिमखडकाला धडकून टायटॅनिकच्या खालच्या कवचात 5 जलरोधक कप्प्यातनं पाणी शिरलं आणि अवघ्या काही तासातच प्रशस्त जहाज समुद्राच्या तळाशी गेलं। 2 तास आणि 40 मिनिटांनी 15 एप्रिल 1912 ला पहाटे 2:20 टायटॅनिक बुडालं। आज आपण ह्याबद्दलच थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आपलं कोकणमध्ये तुमचं स्वागत करते। पण त्याआधी जर आपल्याला JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि आपलं कोकण चॅनल हे सबस्क्राईब करा। हे चॅनल पूर्णपणे मोफत आहे। चला आता जाणून घेऊया टायटॅनिक जहाजाबद्दल थोडी माहिती। RMS टायटॅनिक 1912 मध्ये बांधलं गेलेलं RMS टायटॅनिक हे जगातलं सगळ्यात मोठं प्रवासी जहाज होतं। 10 एप्रिल 1912 ला इंग्लंडमधल्या साऊथहॅम्प्टनमधनं हे जहाज न्यूयॉर्क शहरासाठी निघालं। 4 दिवसांनी 14 एप्रिलला 1912 ला उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगासोबत टक्कर झाली आणि त्यात हे जहाज बुडालं। एकूण 2227 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोकांचा ह्यात मृत्यू झाला। जगातील सगळ्यात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो। जास्त प्रमाणात प्रवासी मृत्युमुखी पडण्याची 2 प्रमुख कारणं होती। एक तर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील, म्हणजे संख्या 1178 इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या। दुसरी बाब, टायटॅनिकवरील बऱ्याच जणांना घटनेचं गांभीर्य समजलेलंच नव्हतं। त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गानं प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया आणि मुलं प्रथम अशी भूमिका घेतली। त्यामुळे सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा ह्या पूर्णपणे न भरताच गेल्या। अखेर केवळ 706 जणच आपले प्राण वाचवू शकले। टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचं तापमान साधारण 28 फॅरेनहाइट म्हणजे -2 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, ज्यामध्ये माणसाला 15 मिनिटातच मृत्यू होतो। टायटॅनिक जहाजाचा डिझाईन आणि बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता। त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सगळ्यात अद्ययावत उत्पादन यंत्र वापरण्यात आलेली होती। तसंच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचाही वापर केलेला होता। असं असताना सुद्धा हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडालं, ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला। 10 एप्रिल 1912 ला टायटॅनिकनं आपला प्रवास साऊथहॅम्प्टन म्हणजे इंग्लंडमधनं सुरू केला। सगळ्यात अनुभवी कॅप्टन स्मिथ ह्या जहाजाचे कप्तान होते आणि हा प्रवास संपताच ते निवृत्तही होणार होते। बंदरातनं बाहेर पडत असतानाच टायटॅनिकच्या जोरानं जवळ उभा असलेल्या SS न्यूयॉर्क ह्या जहाजाचा दोर तुटला आणि ते टायटॅनिक जवळ सरकायला लागलं। टायटॅनिक आणि SS न्यूयॉर्कची धडक टाळण्यात अखेर यश आलं। एका टग बोटीनं SS न्यूयॉर्कला टायटॅनिकपासून केवळ 4 मीटर अंतरावरनं वळवण्यात यश मिळवलं। पुढे आणखी 2 ठिकाणी थांबवत टायटॅनिकनं 2240 जणांसकट प्रवास सुरू केला। टायटॅनिकवर प्रवाशांमध्ये 3 वर्ग होते। प्रथम 329 प्रवासी, द्वितीय 285 आणि तृतीय 710। प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यावरती होती, तर तृतीय वर्गाचे प्रवासी सगळ्यात खालच्या मजल्यावरती होते। टायटॅनिकमध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोकही प्रवास करत होते। जॉन जेकब अस्तर हे 1909 मधले सगळ्यात श्रीमंत दाम्पत्य टायटॅनिकमध्येच प्रवास करत होते। टायटॅनिकमध्ये सर्वसाधारण 1317 लोक प्रवास करत होते। 324 प्रथम वर्ग, 284 द्वितीय आणि 709 तृतीय। जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावरती होते। पूर्ण भरू शकत नसलेलं टायटॅनिक नॅशनल कोलच्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपलं आरक्षण रद्द केलेलं होतं। टायटॅनिकचे मालक JP मॉर्गन यांनी त्यांची सफारी शेवटच्या मिनिटाला रद्द केली। 4 दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबद्दल इशारेही मिळत होते। त्यानंतर अमेरिका नावाच्या स्मिटरनं टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवारी 14 एप्रिलला दुपारी 1:45 पाठवला। तेव्हा बिनतारी संदेश सांभाळणाऱ्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहनाची प्रमुख कामगिरी असल्यानं या संदेशाला त्यांनी गांभीर्यानं घेतलं नव्हतं आणि त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजानं मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला। त्याच रात्री 11:40 टायटॅनिक किनाऱ्यापासून 400 मैलांवरती होतं आणि टायटॅनिकवरच्या टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला। तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्येही गेला। त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यानं ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले। बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली, तरी सुद्धा टायटॅनिकची सरळ धडक टाळण्यात यश आलं जरी असलं तरी सुद्धा जहाज पूर्णपणे बचावलं नाही। टायटॅनिकच्या उजव्या बाजूचा पाण्याखाली 20 फूट खोलीवरती असणारा भाग हा हिमनगावरती घासला गेला आणि या भागात झालेल्या भेगांमधनं पाणी वेगानं आत घुसलं। तळाकडचे मजले पाण्यानं भरताच टायटॅनिकचा मागचा भाग पाण्याखाली गेला, ज्यामुळे पाणी आणखी वेगानं आत शिरायला लागलं। 14 एप्रिल 1912 ला रात्री 11:39 टायटॅनिकच्या पहिल्या प्रवासादरम्यान पहारेकऱ्यांना फ्रेडरिक फ्लीट आणि रेजिनाल्ड ह्या दोघांनाही वाटेत एक हिमखंड दिसला।
फ्लीटनं 3 वेळा पहारेकऱ्यांची घंटा वाजवली आणि जहाजाच्या पुलावरती जेम्स मूडी यांना फोन करून आईसबर्ग अगदी पुढे असं ओरडले. कावळ्यांच्या घरट्यातील दुर्बिणी बंद असल्यानं फ्लीटनं त्यांच्या डोळ्यांनी हिमखंड पाहिलेला होता. चावीचा मालक डेव्हिड ब्लेअर याला टायटॅनिकच्या क्रूमधनं शेवटच्या क्षणी काढून टाकण्यात आलेलं होतं आणि तो चावी द्यायला विसरलेला होता. विल्यम मर्डोक रॉबर्ट हिंचेसला टायटॅनिकला हिमखंडापासून दूर नेण्याचा आणि इंजिन थांबवण्याचा किंवा उलट करण्याचा संदेश देतोय, पण तोपर्यंत खूप उशीर झाला. जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील. 1178 इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. टायटॅनिकवरील बऱ्याच जणांना घटनेचं गांभीर्य समजलंच नव्हतं. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गानं प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य, त्यात स्त्रिया आणि मुलांना दिलं. त्यामुळे सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा ह्या न भरताच गेल्या आणि अखेर फक्त 706 जणच आपला जीव वाचवू शकले. टायटॅनिक दुर्घटनेमुळे अनेक सागरी जहाज कायदे बदललेत. इतके लोक मरण पावले, त्यामुळे अधिकाऱ्यांना वाटलं की जहाज प्रवास सुरक्षित करण्यासाठी कायदे लागू केले पाहिजेत. सर्व जहाजांनी जहाजावरील प्रत्येकासाठी पुरेशा लाईफबोट्स आणि ज्वालासारख्या आपत्कालीन साहित्य बाळगणं आवश्यक होतं. संकटाच्या कॉलला प्रतिसाद देण्यासाठी कुणीतरी नेहमीच जहाजाच्या रेडिओवरती असलं पाहिजे. या आपत्तीमुळे आंतरराष्ट्रीय आईस पेट्रोलची निर्मिती झाली, जी अटलांटिकमधील हिमखंडाबद्दल सागरी जहाजांना इशारा देण्यासाठी समर्पित संस्था आहे. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर ब्रेहम यांना ह्या आपत्तीबद्दल ऐकून धक्का बसला. त्यांना अशी तंत्रज्ञानाची निर्मिती करायची होती जी हिमनग शोधू शकेल. त्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत ते ध्येय साध्य करू शकले नाही, पण त्यांना ध्वनी वापरून समुद्रातील खोली मोजण्याचं पॅटंट दिलं. आज याला इको साऊंडिंग म्हणून ओळखतात. सापडलेल्या 337 मृतदेहांपैकी 119 मृतदेह समुद्रात पुरण्यात आले. 150 टायटॅनिक बळींना 3 हॅलिफॅक्स स्मशानभूमीत पुरण्यात आले. फेअरव्ह्यू, लॉन, माउंट ऑलिव्हेट आणि बॅरन डी हेश. 1997 मध्ये आलेल्या टायटॅनिक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 20 वर्षांच्या जे डॉसन या कबर क्रमांक 227 ला प्रसिद्धी मिळाली, कारण चित्रपटातील लिओनार्डो डी कॅप्रिओच्या पात्राचं नाव जॅक डॉसन आहे. ही कबर प्रत्यक्षात जोसेफ डॉसनची आहे, जो टायटॅनिकच्या बॉयलर रूममध्ये कोळसा ट्रिमर म्हणून काम करत होता. या बुडण्याच्या कथेवरती अनेक चित्रपट बनलेत. सर्वात लोकप्रिय चित्रपट आवृत्ती म्हणजे जेम्स कॅमेरॉनचा 1997 मधला केट विन्स्लेट आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ अभिनीत टायटॅनिक हा चित्रपट. या चित्रपटानं 11 अकादमी पुरस्कार जिंकलेत आणि एकाच चित्रपटानं सर्वाधिक अकादमी पुरस्कार जिंकण्याच्या विक्रमासह बेन हर यांच्याशी बरोबरी केली. या कथेच्या इतर चित्रपट आवृत्त्यांमध्ये 1958चा अ नाईट टू रिमेंबर, 1953चा टायटॅनिक, 1979चा SOS टायटॅनिक आणि 1996ची लघुमालिका टायटॅनिक यांचा समावेश सुद्धा आहे.